गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। पतीने बेदम मारहाण करून गळा आवळून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली। सौ करिश्मा किसन गोसावी वय वर्ष 25 असे मृत महिलेचे नाव असून पती किसन गोसावी हा फरारी झाला आहे। दरम्यान खुनानंतर मृतदेह घरातील चादरीत गुंडाळून विल्हेवाट लावण्यासाठी तो नेण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा संशय आहे। कौटुंबिक वादातून हा खून झाला असता असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संग्राम चौक परिसरात किसन गोसावी हा पत्नी करिश्मा व मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता। 2 महिन्यापूर्वी तो या ठिकाणी राहण्यास आला होता। पती पत्नींमध्ये वारंवार खटके उडत सोमवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला। त्यातूनच किसन यांनी करिश्मा हिला मारहाण केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याच परिसरात मयत करिश्मा हिचे नातेवाईक राहतात। दररोज करिश्मा त्यांच्याकडे ये जा करत होती, पण मंगळवारी दिवसभर ती का आली नाही पाहण्यासाठी नातेवाईकांनी संग्राम चौक येथील करिश्मा यांच्या घराकडे धाव घेतली। त्यावेळी त्यांना घराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले। बराच वेळ संपर्क साधल्यानंतर देखील काही अंदाज लागत नसल्याने दरवाजाचे कुलूप फोडून नातेवाईक आत गेल्यानंतर खुनाचा हा प्रकार उघडकीस आला। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। किसन हा फरारी असल्याने तो मिळून आल्यानंतरच या घटनेचा नेमका उलगडा होणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।